गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हा भगवंताने मानव ही सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण केली. मानवाला त्यांनी बुद्धी दिली, मन दिलं, वाणी दिली. तसं इतर जन्मात नाहीये. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. तर मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी धर्म निर्माण केला. धर्म ध्रुव धारयती म्हणजे धारण करण्याचं. काय धारण करायचं तर आचारसंहिता धारण करायची. आचारसंहितेमध्ये काही नियम आहेत, काही संस्कार आहेत, काही परंपरा आहेत, काही रूढी पण आहेत. ते ह्या आपल्याला सांभाळाव्या लागतात. आता ह्याच्यामध्ये आपण असा विचार करतो की मनुष्याचा जन्म आणि मृत्यू हा मनुष्याच्या हातात नाही. मनुष्य किती चंद्रावरती पण गेला, पण त्यांनी जन्माला कधी यायचं, कुठल्या घरात यायचं, कुठल्या तिथीला यायचं, तारखेला यायचं हे भगवंत ठरवतो. आणि त्यांनी कधी ह्या जगाला सोडून जायचं हे पण भगवंत ठरवतो. कितीही तुमचं शास्त्र प्रगत झालं, काही झालं तरी त्यांनी जी प्राणवायूची नळकांडी आपल्या बरोबर दिलेली असतात ते कधी एक्झॉस्ट होतील हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्या त्यांनी हातात दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये मनुष्याला जी आचारसंहिता त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपलं जे जीवन आहे मनुष्य जीवन ते 4 आश्रमात त्यांनी विभागलेलं आहे. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. आता गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ आश्रम आहे. कारण आपल्याला जी आचारसंहिता भगवंतांनी लागू करून दिलेली आहे त्याचं पूर्ण पालन गृहस्थाश्रमात होतं. गृहस्थाश्रमामध्ये माणूस सर्व सुख उपभोगतो, सगळ्यांची मदत करतो, सर्व प्रकारचे धर्म गृहस्थाश्रमात तो पाळतो. म्हणजे शेजार धर्म आहे, समाज धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, असे अनेक धर्म प्रत्येकाचे असतात. वैयक्तिक धर्म आहे, हे धर्म तो सगळे सांभाळतो. आणि हे सांभाळत असताना तो आपली कर्म करत राहतो. कर्म करता करता तो मोठ्या मायेत पण अडकतो. म्हणजे मी हे केलंय, मी असं केलंय, मी तसं केलंय, हे माझं ते माझं, ही माया आहे. ह्या मायेमध्ये तो अडकतो आणि स्वतःला खूप मोठं समजायला लागतो. आता ह्याच्यामध्ये आपलं गृहस्थाश्रमाचं जीवन कसं असायला पाहिजे की गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला अन्नदान करता येतं, आपल्याला आतिथ्य करता येतं, आपल्याला सर्व प्रकारच्या कुलाचार कुलधर्म हे पाळावं लागतं. ते पाळत असताना भगवंताला विसरून चालत नाही. त्याची सेवाही आपल्याला करावी लागते. भगवंताची सेवा केल्यानंतर त्याच्या चरणी मन ठेवल्यानंतर आपल्याला इतर गोष्टी सुचत नाहीत. पण आता आपल्या आयुष्यामध्ये गृहस्थाश्रम आपण व्यवस्थित पार पाडला तर आपण पुढे वानप्रस्थाश्रमात जातो. वानप्रस्थाश्रम म्हणजे वयाच्या 50 वर्षानंतर माणसाने हळूहळू संसारातून निवृत्त व्हावं. निवृत्त व्हायचं म्हणजे काय करायचं? प्रपंच सोडायचा का? प्रपंच सोडायचा नाही. प्रपंचाला धरून राहायचं, पण आपला हव्यास सोडायचा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, हे सगळं सोडायचं. मी असा कर्तृत्ववान आहे हे सुद्धा सोडायचं. जे काही आहे ते भगवंताच्या कृपेमुळे झालं आहे आणि भगवंतामुळेच मी इथवर आलेलो आहे. त्या भगवंताला मला विसरायचं नाही. पण जे आणि ईश्वर चरणी आपलं मन लावायचंय आणि उरलो उपकारापुरता ही भावना आपल्या ठिकाणी ठेवायची आहे. आता बघा बायका कशा असतात, लग्न झालं, सून घरात आली की त्या सारखं घरात लक्ष देतात. सुनेने काय केलं, गाराणी करतात, हे करतात, ते करतात, कसंही करून वादावादी करतात आणि स्वतःचं महत्व हे घरात टिकून ठेवतात. आणि त्यामुळे काय होतं की प्रपंचामध्ये दुही निर्माण होते. पुरुषाचंही तसंच असतं की मी हे केलंय, मी ते केलंय, मी असं, मी तसं, हा अहंकार तो सांभाळतो. आणि मग पुढे त्याला पुढचा निवृत्तीचा काळ हा कठीण जातो. निवृत्तीच्या काळामध्ये तुम्ही मित्र जमवा, तुम्ही 4 चांगली कामं करा, चांगल्या लोकांना मदत करा. ह्याला म्हणतात की गृहस्थाश्रम तुमचा सफल झाला. पण हा गृहस्थाश्रम जर सफल झाला नाही तर माणसाची अवस्था फार कठीण होते. माणूस जेव्हा देह सोडतो तेव्हा
त्याला सद्गती मिळत नाही. म्हणजे कसं की आपल्या मनुष्य देहाच्या 3 अवस्था आहेत. एक स्थूल देह, एक सूक्ष्म देह आणि कारण देह. जेव्हा मनुष्य हा जातो तेव्हा आपल्याला समोर दिसतं की पडलेला आहे बाबा मनुष्य, गेलाय प्राण त्यातून निघून. तेव्हा तो स्थूल देह असतो. नाक, कान, डोळे सगळं जागेवर असतं, पण प्राण हा निघून गेलेला असतो. प्राण म्हणजे आत्मा जो सूक्ष्म आहे तो ऊर्ध्वगतीला जातो आणि ईश्वराप्रत जातो. पण तिसरा जो देह आहे तो कारण देह आहे. हा कारण देह इच्छा रूपाने राहतो. मी माझ्या आयुष्यात हे केलं, मी माझ्या आयुष्यात ते केलं, मी हे करणार, मी ते करणार, आणि कोणाचा द्वेष करणार, मत्सर करणार, ह्या ज्या सगळ्या भावना आहेत, किंवा मी स्वार्थीपणा करणार, हे जे सगळे दोष आहेत, हे सगळे दोष, ह्या वासना, ह्या इच्छा हा धरून ठेवणारा कारण देह आहे. आणि हा कारण देह हा मनुष्याच्या अधोगतीला कारणीभूत होतो. म्हणजे कसं की तुमचे जे पूर्वज असतात ते पूर्वज हे कारण देहाच्या रूपाने परत तुम्हाला तुमच्या घरात जन्म घेतात, तुम्हाला अनेक प्रकारे त्रासदायक ठरतात, आणि मग तुम्हाला पुढच्या तुमच्या जीवनात प्रचंड त्रास होतो. मग ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वराने श्राद्ध आणि पक्ष असे दोन्ही मागे लावलेले आहेत की ह्या गेलेल्या लोकांना सद्गती मिळावी. जे घुटमळत आहेत ते घुटमळत असतात तरी ते वायुरूपात राहतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो. त्यामुळे ते विचार करतात, त्यासाठी भगवंताने सगळ्यांना सद्गती प्राप्त व्हावी आपल्या घराण्यातल्या, म्हणून श्राद्ध आणि पक्ष हे 2 विधी आपल्या पाठीमागे लावून दिलेले आहेत. आता श्राद्धामध्ये काय असतं की आपले आई आणि वडील म्हणजे घरातल्या कर्त्या पुरुषाचे आई आणि वडील ज्या तिथीला केले त्या तिथीला त्यांचं संवत्सरिक श्राद्ध आपण करतो. आईच्या तिथीला आईचं, वडिलांच्या तिथीला वडिलांचं. वडिलांच्या तिथीला तिथे आपण 3 पिंडांना बोलवतो, आपले वडील, आजोबा आणि पणजोबा. म्हणजे आणि आईच्या पुढे पण आपली आई, आजी, पणजी असे 3घांना बोलावून आपण श्राद्धविधी करतो. त्यावेळेस आपण ब्राह्मण भोजन घालतो. म्हणजे आईचं जरी श्राद्ध असलं तरी ब्राह्मणच भोजन घालावं लागतं, वडिलांचं श्राद्ध असेल तरी ब्राह्मणच भोजन घालावं लागतं. ह्याच्यामध्ये अपवाद आहे तो अविधवा नवमीचा. ज्या स्त्रिया सवाष्ण गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी अविधवा नवमी असते. त्या अविधवा नवमीला सवाष्णीला बोलावून तिला सौभाग्यवायन द्यायचं असतं आणि तिला सगळं म्हणजे तिची ओटी भरायची, गजरा द्यायचा आणि तिला जेवायला घालायचं, तिला नमस्कार करायचा, आणि ती आपल्या घरातली सवाष्ण जेवते आहे असा भाव ठेवून तिला मोठ्या श्रद्धेने वाढायचं. आता श्राद्ध म्हणजे श्रद्धेने करावायचं कर्म असतं. आपले जे वडील असतात, आजोबा असतात, पणजोबा असतात, त्यांना आपण जेवायला बोलवतो आणि अतिशय श्रद्धेने त्यांचे आपल्यावर जे उपकार आहेत, त्यांनी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे ते जाणून आपण त्यांची आठवण ठेवून त्यांना जेवायला घालतो. आता हे झालं श्राद्धाचं. पण पक्षामध्ये तसं नसतं. पक्ष म्हणजे गेलेल्या लोकांचा जो एक पक्ष असतो, जसे आपल्या राजकारणात पक्ष असतात त्या टाईपच सगळ्या गेलेल्या जवळच्या नातेवाईकांचा तो एक पक्ष असतो. त्या पक्षामध्ये मुलाने वडिलांच्या तिथीला म्हणजे वडील गेले त्या तिथीला हे पक्ष करायचं असतं. मग त्यामध्ये सगळे आपले नातेवाईक म्हणजे आई, वडील, काका, काकू, आत्या जर हयात असेल तर नाही, पण आत्या जर गेली असेल तर आत्याचे मिस्टर, नंतर मावशी हयात असेल तर नाही, पण मावशी गेली असेल तर मावशीचं मिस्टर, आत्याचे मिस्टर, बहीण गेली असेल बहिणीचं मिस्टर, बहीण जिवंत असेल तर नाही. अशा प्रकारे मामा, मामी, काका, काकू, आत्या, मावशी, नंतर भाऊ, बहिणी जे कोणी गेलेले असतील त्या लोकांच्यासाठी पिंड बनवतात आणि पिंडदान करतात. म्हणजे त्या पिंडाला आपण नैवेद्य दाखवतो, त्याला पाणी देतो, त्याची पूजा करतो, त्याला नमस्कार करतो आणि त्यांना गती मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यावेळेस सगळे गुरुजी जे मंत्र म्हणतात ते तो देह गतिमान होण्यासाठी ते मंत्र म्हटले जातात. तर ह्याच्यामध्ये कधी कधी 33, 34 पिंड हे बनवावे लागतात. मग हे पिंड जे आहेत ते नंतर आपण गंगेमध्ये सोडून देतो किंवा
गाईला खायला घालतो. आता जशी उपलब्धता असेल त्याप्रमाणे. पण श्राद्ध आणि पक्ष ह्याच्यामध्ये फरक आहे. श्राद्ध हे फक्त आपल्या आईचं आणि वडिलांचं करायचं असतं, आणि पक्ष हे घरातल्या म्हणजे मुलांनी वडिलांच्या तिथीला करायचं, आणि त्यावेळेस वडील, आजोबा, पंजोबा ह्यांचं तर त्रिपिंडी मांडायचीच, पण आपल्या नातेवाईकांना पण बोलायचं, म्हणून त्याला पक्ष असं म्हणतात. मग ते आपण पक्ष करायचं असतं त्यावेळेस. म्हणजे श्राद्ध आणि पक्ष ह्याच्यामध्ये आपण गफलत करायची नाही. हा विधी केल्यामुळे जो आत्मा असतो म्हणजे जो देह असतो, तर एक एक त्याची गती सुटत जाते आणि तो पुढे जातो. आता मनुष्य जन्म दिलाय आपल्याला, तो आपल्याला सार्थकी लावावा लागतो. त्यासाठी आपल्याला हे सगळे विधी करावे लागतात. आता ह्याच्यामध्ये मनुष्य जेव्हा देह ठेवतो त्यावेळेसची वेळ पंचांगानुसार आपल्याला बघावी लागते. पंचांगानुसार कुठलं कुठलं नक्षत्र आहे, कुठली तिथी आहे, हे सगळं आपल्याला बघावं लागतं, आणि त्यानुसार आपल्याला त्याचं संस्कार करावे लागतात. आता पंचांगामध्ये कृत्तिका, पुनर्वसू, उत्तरा, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वा भाद्रपदा ही नक्षत्रे असल्यास त्रिपाद दोष लागतो. तसेच धनिष्ठाचा उत्तरार्ध, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती अशी 4.5 नक्षत्र असतील तर पंचकाचा दोष लागतो. म्हणजे ही शांती जी आहे ती 11व्या किंवा 12व्या दिवशी करावी लागते. ह्या शांती जर केल्या नाही तर ह्या नक्षत्र दोषामुळे त्या व्यक्तीच्या पाठोपाठ त्रिपाद लागला तर 3 व्यक्ती जाण्याचे हे असते, आणि पंचक लागलं तर 5 व्यक्ती जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे विधी आपल्याला 11व्या किंवा 12व्या दिवशी करावे लागतात. आता सुतक असतं, ते सुतक हे सपिंडांना 10 दिवस असते. 11व्या दिवशी स्नानाने शुद्धी होते, आणि 13वा शुद्ध श्राद्ध व उदक शांती हे झाल्यावर आपल्याला देवदर्शनात जाता येतो. ज्यांनी मृतदेहाला अग्नी दिलेला आहे त्याने क्षौर करावे लागते. क्षौर कशाकरता करायचे, तर त्याच्याशी असलेले सगळे ऋणानुबंध आपण सोडलेले आहेत, आणि त्यामुळे आपण त्यावेळी क्षौर करायचे. आता मृत व्यक्तीचे अस्थि विसर्जन हे 10 दिवसापर्यंत पाण्यात करायचे असते. आता काही अस्थींचा भाग हा नंतरच्या विधीच्या साठी ठेवला जातो, पण तो घरात आणायचा नसतो, बाहेरच तो वस्त्रात बांधून ठेवतात. तर कलियुगामध्ये प्राण हा अस्थिमय आहे, त्यामुळे अस्थी ह्या पाण्यात सोडतात, आणि ह्या अस्थी पाण्यात विरघळून जातात, आणि देह विसर्जित होतो. हा देह पंचमहाभूतापासून बनतो, म्हणून आपण त्याला पंचमहाभूतात विलीन करतो. आता कावळा हा काय असतो, तर कावळा हा हे जाणतो, कावळा हा आकाशात खूप उंच उडू शकतो. म्हणजे त्याचं ह्या कारण देहाशी किंवा गेलेल्या गतीशी किंवा प्रेतात्म्याशी त्याचं अनुसंधान होतं, आणि त्यामुळे 10व्या दिवशी कावळा जर तिथे त्याला कधी कधी कारण देहात जर त्याची हे झाली, देहाची त्याला सद्गती मिळाली नाही, तर कावळा जेव्हा तो घास घ्यायला येतो भाताचा, तेव्हा त्याला तो कारण देह तिथे वायुरूपात दिसतो, आणि त्यामुळे तो काकस्पर्शक होत नाही, कावळा निघून जातो. मग आपल्याला काही काही कबूल करावं लागतं की मी असं करणार, मी तसं करणार, आणि मग तो कावळा कसा बसा स्पर्श करतो, आणि मग आपल्याला वाटतं चला कावळ्याने स्पर्श केला. पण कावळ्याने स्पर्श केला ह्याचा अर्थ गती मिळते असं नाही. त्यासाठी आपल्याला दरवर्षी त्यांचं श्राद्ध हे करावंच लागतं. आता काही लोक असं म्हणतात की आम्ही काशीला जाऊन आलो, तिथे आम्ही श्राद्ध करून आलो, आम्ही गयेला जाऊन आलो, आम्ही तिथे श्राद्ध करून आलो, त्यामुळे आता आम्हाला श्राद्ध करायची आवश्यकता नाही. पण ते असं म्हणणं चुकीचं आहे, कारण किती लोकांना तुम्ही गती देणार आहात. आपल्या पूर्वी ह्या घराण्यात किती असे जीव होऊन गेलेले आहेत, कितींची कर्म आहेत, कितींच्या कर्मात दोष आहेत, ह्याची गणना आपल्याकडे नसते. आणि परमेश्वराचे हे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत की त्यांनी आपल्याला मागची स्मृती दिलेली नाही. त्यामुळे आपल्याला जे भोग भोगावे लागतात तो आपल्या कर्माचा दोष असतो.
आता बघा, सद्गुरूंनी असं सांगितलंय की मुलाच्या पोटी बापच येस असतो. बाप म्हणजे काय? बापाचा बाप पैकी कोणीतरी मुलाच्या पोटी जन्माला येतो आणि तो त्याचं दुकान मांडतो. त्याचं मागचं जे काही कर्म राहिलेलं आहे ते फेडण्यासाठी ह्या मुलाच्या संसारात तो स्वतःचं दुकान मांडतो. म्हणजे ह्या मुलाला अनेक भोग भोगावे लागतात. आजकाल अशी परिस्थिती आहे की मुलं म्हणतात आमच्या बापाने आमच्यासाठी काहीच केलेलं नाही. खरं वास्तविक ह्या जगात मनुष्य म्हणून तुम्हाला जन्माला घातलंय हेच तुमच्या आई बापांचे तुमच्यावर मोठे उपकार आहेत. इथून पुढचं जे काही होतं, तुमची एकदा नाळ तुटली की तुमच्या कर्माचा प्रवास तिथे सुरू होतो आणि त्या कर्मानुसार तुम्हाला पुढे भोग भोगावे लागतात आणि ते भोग भोगून संपवणे हेच ह्यातच जीवनाची इतिश्री म्हणजे चांगल्या प्रकारे इतिश्री आहे. भोग चुकून कधीही सद्गती मिळत नाही. भोग हे भोगावेच लागतात, पण ते ईश्वराच्या कृपेने आपल्याला व्यवस्थित सांभाळता येतात. आता काय होतं की काही लोक ही ऍक्सिडेंटमध्ये जातात. ऍक्सिडेंटमध्ये जाणाऱ्या माणसाला अशी कल्पना सुद्धा नसते की तो जाणार आहे म्हणून, आणि त्याचा ताबडतोब तिथे प्राण जातो. अशा वेळेस त्याचा 10वा केला 12वा केला की त्याला पटापटा कावळा शिवतो. कारण काय की त्याला कल्पनाच नसते की आपण जाणार आहोत. त्यामुळे त्याच्या इच्छा उभारून आलेल्या नसतात. ज्याला कळते की आता आपण चाललेलो आहोत त्याला इच्छा वासना त्याच्या सगळ्या येतात. त्याला आठवतं की आपलं हे करायचं राहिलंय, आपलं ते करायचं राहिलंय, असं तसं हे सगळं आठवत जातं. पण ज्यांना ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला त्या क्षणी माहित नसतं की आता तो जाणार आहे म्हणून. पण त्या अशा वेळेस त्याला गती मिळते असं नाही. फक्त ह्याला भगवंताचा आशीर्वाद असा आहे की जे युद्धात मारले जातात, जे देशासाठी प्राण अर्पण करतात, जे अधर्माच्या विरुद्ध लढताना स्वतःचा प्राण देतात, त्यांना मात्र सद्गती मिळते. ही भगवंताचा हा आशीर्वाद आहे. पण आपल्यासारख्या लोकांना आपल्याला भोग भोगल्याखेरीज आपल्याला कुठलीही सद्गती मिळत नाही. जर आपलं जीवन गृहस्थाश्रमातलं जीवन हे समर्पणाचं असेल, आपण भगवंताची भरपूर सेवा केलेली असेल, आपली नियतकर्म आपण गृहस्थाश्रमात सगळी सांभाळलेली असतील आणि आपलं प्रत्येक कर्म हे ईश्वराला अर्पण केलेलं असेल तर आणि तरच आपण सद्गतीकडे जातो. म्हणून असं म्हणतात की गृहस्थाश्रम संपला की ईश्वराचं नाम घ्यावं. ईश्वराचं नाव घेतलं की तुम्हाला तुमच्या इच्छा वासना गळून पडतात. तुमचा देह शुद्ध होत जातो. जशी जशी देहाची शुद्धी होते तशी तशी तुमची वाटचाल सद्गतीकडे होते. आणि ज्या घराण्यातल्या व्यक्तीला सद्गती मिळालेली आहे त्या घराण्यात ती व्यक्ती गेल्यानंतर त्या घराण्याचा हळूहळू उद्धार होत जातो. आता ज्यांना गती मिळाली नाहीये अशा लोकांच्या घरात कायम भांडणं होतात, अन्न पुरवठा कमी पडतो, बऱ्याच गोष्टी अशा असतात की जिथे तक्रारी होतात, अपयश येत राहतं प्रत्येक गोष्टीला आणि असं कळत नाही की हे कशामुळे होतं. एक मुंबईच्या अशा बाई दर्शनाला आल्या होत्या सद्गुरूंच्या आणि त्यांचं दुःख तर इतकं भयानक होतं की त्यांचा मुलगा वयात आला होता, 16-17 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला नंतर अशी भावना होत होती की आपण स्त्री व्हावं. तो आईच्या पदराला धरून चालायचा, आईचे अंगवस्त्र घालायचा प्रयत्न करायचा. त्या बाईंना कळत नव्हतं. त्यांनी अनेक मानसोपचार तज्ञांच्याकडे जाऊन आल्या. ते म्हणे काही नाही, याचं सगळं व्यवस्थित आहे, याला असं का होतंय. म्हणून त्याला सद्गुरूंच्याकडे घेऊन आल्या. तेव्हा सद्गुरूंनी त्यांना विचारलं, पहिला प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या घरात मृत झालेल्या व्यक्तींचं श्राद्ध करता का? त्या म्हणाला नाही, आम्ही नाही करत, पण आम्ही कुठल्या तरी संस्थेला देणगी देतो. तर गुरुदेवांनी सांगितलं की तुम्ही संस्थेला देणगी देता ही चांगली गोष्ट आहे, सत्कर्मासाठी तुम्ही देणगी देता ही चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या हाताने तुमच्या पूर्वजांना तुम्ही अन्न पाणी द्यायला पाहिजे, त्यांची आठवण काढायला पाहिजे. त्यासाठी जे मंत्रयुक्त विधी असतो तो करायला पाहिजे. तुमच्या घरामध्ये त्यांच्या वासना अजून अडकलेल्या आहेत, तर त्या सुटल्याखेरीज तुमच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होणार नाही. आणि तेव्हापासून त्या श्राद्ध वगैरे करू लागल्या आणि त्यामुळे त्या मुलाची
सगळी काय समस्या होती ती दूर झाली. अशा अनेक घराण्यात आहे की घराण्याचं उत्कर्षच होत नाही. खूप हुशार मुलं असतात किंवा घरात एकदम उदास वातावरण असतं, चेहरे सुद्धा अगदी कसे तरी उदास दिसतात. ह्याचं कारण एकच आहे, सद्गुरूंनी सांगितलं की पूर्वजांना सद्गती मिळालेली नाही. आणि सद्गती मिळाली नाही म्हणून प्रसन्नता घरात येत नाही. काही काही घरं अशी असतात की आपल्याला थांबवतच नाही 5 मिनिट सुद्धा. तर ह्याचा अर्थ असा असतो की घराण्यामध्ये पूर्वजांना सद्गती मिळाली नाही. ह्याचं अजूनही कारण असतं की संतती न होणं. संतती ही अपंग जन्माला येणे किंवा विचित्र परिस्थिती घरात निर्माण होणे, हे सगळं हे श्राद्ध पक्ष न करण्याचं ही कारण आहेत. आता आपण पक्ष करताना काही आपल्याला लोक माहिती नसतात आपल्या घराण्यात कोण कोण आहे ते, म्हणून एक ज्ञातासाठी जसं पिंड बनवतो तसं अज्ञातासाठी सुद्धा एक पिंड आपण बनवून घ्यायचा असतो की जे आम्हाला माहित नाहीयेत पण ज्यांना गती मिळालेली नाहीये, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक पिंड आपण तयार करतो, तिथे गुरुजींकर करून ठेवतात. म्हणजे अशा प्रकारे पिंडदान करून एकेका देहाला आपण गती देत असतो. म्हणजे कसं नावाडी नावेत बसला तर तो नाव वलवताना नदी मागे राहते आणि पुढच्या प्रवाह कशाकडे होडी सुरू होते. तर हा जो प्रवाह अडतो तो केवळ श्राद्ध पक्ष न केल्यामुळे अडतो. तर आता अनेक गोष्टी असतात की काही लोक म्हणतात की एकदा आम्ही सगळ्या संस्थांना देणगी दिली आहे, आणि काही लोक असं म्हणतात की आम्ही करू शकत नाही. जे लोक करू शकत नाहीत, ज्यांची असमर्थता आहे श्राद्ध किंवा पक्ष करण्यामध्ये, त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून, यमाची दिशा दक्षिण आहे तिकडे तोंड करायचं, तिथे उभं राहायचं. अपराह्न काळी जोरात बॉम्ब ठोकायची की हे पितरांनो, मी तुम्हाला अन्न तर्पण करण्यास, तुम्हाला जन देण्यास असमर्थ आहे, म्हणजे मी असहाय्य आहे असं त्यांना सांगायचं, आणि तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा. म्हणजे ते सगळं जाणून घेतात आणि आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी राहते. श्राद्ध आणि पक्ष ही दोन्ही दरवर्षी करायला पाहिजे. आता मातृगया एक आहे, जशी बुद्धगया आहे म्हणजे बिहारमध्ये गया आहे, तसं गुजरातमध्ये बडोदजवळ मातृगया पण आहे. तिथे जाऊन आईचं श्राद्ध तुम्हाला करता येतं. किंवा बिहारमध्ये जी गया आहे तिथे पितृलोकांचं श्राद्ध तुम्हाला करता येतं. म्हणजे ज्यांच्याकडे अजिबातच हा विधी झालेला नाहीये त्यांच्याकडे हे जाऊन करू शकतात तिकडे. पण तरीही दरवर्षी तुम्ही ते श्राद्ध पक्ष करायला पाहिजे. आता ब्राह्मण भोजन हे महत्वाचं आहे. पुरुष भोजनाला बोलवलं पाहिजे. मग आता ब्राह्मण सगळ्यांच्याच कडे जेवतात असं नाही. अशा वेळेस ब्राह्मणाला शिधा द्यावा. शिधा देताना ब्राह्मणाला कधी पीठ द्यायचं नाही, मीठ द्यायचं नाही, तेल द्यायचं नाही. असं दिलं असं आपल्याला दारिद्र्य येतं. म्हणून आपण ब्राह्मणाला तूप, शुद्ध तूप, गुळ, साखर, रवा, हरभरा डाळ, तूर डाळ आणि गुळ असं सगळं साहित्य द्यायचं. आणि ते दिल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यायची. ती कशासाठी द्यायची तर तेल, भाजी, मीठ, मिरची, मसाला ह्याच्यासाठी द्यायची. द्रव्यरूप त्यांना दक्षिणा द्यायची. म्हणजे ब्राह्मण आपल्याकडे भोजन घेणार नाहीत अशा वेळेस कोरडा चिधा ब्राह्मणांना द्यावा. म्हणजे त्याचा स्वीकार आपल्या पितरांच्या पर्यंत जातो. आता तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा आपण ब्राह्मण कुटुंब पाहतो तर त्यांच्यामध्ये भरपूर असे आपल्याला दिसतात लोक की आपण काही वेडी असतात, काही दिव्यांग असतात, काही त्यांच्याकडे मुलांची लग्न जमत नाहीत. कारण हे जे आपल्याकडनं स्वीकारतात त्यांची गरज भागल्यानंतर त्यांनी ते पण दान करायला पाहिजे. तरच ह्या दानातून पुण्यकर्म होतं, नाहीतर होत नाही. आपण जर ते केलं नाही तर आपण त्या दानातून आपल्याला आपल्या पूर्वजांना सद्गती मिळत नाही. मग जे लोक चुकीचं करतायत, जे लोक चुकीचं करत आहेत त्यांनी जर हे विधी केले तर आपल्या बरोबर त्यांना पण दोष लागतो. म्हणून हे विधी करणारे व्यवस्थित ब्राह्मण पाहिजेत. आणि आपण सुद्धा आता हे विधी अपराह्न काळीच करतात, हे सकाळी करत नाही किंवा संध्याकाळी करत नाही.
तर साधारणतः 12 ते 3च्या दरम्यान हे विधी करतो. कारण अपराह्न काळी असं म्हणतात की भगवंत विश्रांती घेत असतात आणि त्यामुळे हे जे असतात आपले कारण देह किंवा ज्यांना गती मिळाली नाही असे देह तिथे फिरत असतात आणि ते आपल्याकडे येतात. आता समजा हे जे कारण देह फिरत असतात तर तो तुम्ही देवधर्म खूप करतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी एवढा देवधर्म करतो तरी मला त्रास खूप होतोय घराण्यातून. का बरं त्रास होतो? मी सगळं करतो, देवांचा अभिषेक करतो, आई वडिलांचा वर्ष श्राद्ध करतो, सगळं काही करतो, तरी आम्हाला त्रास होतो. का त्रास होतो? तर ह्याचं कारण असं असतं की तुमच्या पूर्वजांना गती मिळालेली नसते आणि त्यांना कळतंय की आता ही 4 भावंड आहे, त्यातला धाकटा भाऊ आहे, हा काहीतरी सत्कर्म करतोय आणि ह्याच्यात हाताने आपल्याला गती मिळणार आहे, त्यामुळे आपण ह्यालाच त्रास द्यायचा. म्हणजे बघा तुम्ही, असं जगात आहे की जे लोक कर्म करतात व्यवस्थित त्यांनाच खूप त्रास असतो आणि जे काही करत नाही ते आरामात राहतात. पुढे त्यांना त्रास होतो, पण आता ज्या सध्या परिस्थितीत असं आहे की त्यामुळे आपल्याला ते कारण देह आपल्याकडे येतात, आपल्याला खेचतात, आपल्याला ते त्रास देतात आणि शेवटी मग आपण चौकशी करतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक पिंड बनवून ठेवतो. म्हणजे जे ज्ञात आहेत त्यांच्यासाठी बनवतो, अज्ञातासाठी सुद्धा बनवतो. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना सद्गती मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजे. आता बरेच जण असं म्हणतात की ह्याच्यात काय आहे, म्हणजे खाली आपण नैवेद्य दाखवला तो आकाशात वरती देवाला मिळतो का, असं बऱ्याच लोकांची विचारणा असते. किंवा आजकाल मुलं असं म्हणतात की शास्त्राने कुठे सिद्ध होतंय, म्हणजे हा जो आहे पुनर्जन्म आहे किंवा मागच्या ह्याला गती मिळालेली नाहीये, हे शास्त्राने सिद्ध होऊ शकत नाही असं नाहीये. तुम्ही असे अनेक लोक आहेत की ज्यांना ह्या श्राद्ध पक्ष न केल्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय, खूप खूप अडचणींना. म्हणजे ज्याला कुठेही वैद्यकीय मदत देऊन भागत नाही, आर्थिक मदत देऊन भागत नाही. एखाद्याला जर आर्थिक मदत दिली आपण तर त्याची चोरी होते. म्हणजे इतकं हे प्रकरण अवघड आहे. त्यामुळे पूर्वजांना सद्गती ही मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजे. आपले सद्गुरू सुद्धा स्वतः आईचं वर्षश्राद्ध करत असत. आता काही काही लोक काय करतात की 10 दिवसापर्यंत अतिशय शोक करतात. तर हा शोक करणं गैर आहे. म्हणजे तुम्ही 2-3 दिवस, सहवासाचा हा परिणाम आहे की तुम्हाला ते त्रास होतो, त्या व्यक्तीची एवढी सवय झालेली असते, एवढ्या सहवासाचा आपल्यावरती परिणाम असतो, त्यांचा प्रेम असतं एकमेकावरती, पण तरी सुद्धा ती व्यक्ती अनंतात विलीन झाल्यानंतर किती दिवस शोक करायचा. तर आपल्या धर्मशास्त्रात 10 दिवस पर्यंत शोक करण्याचं मान्य केलेलं आहे. 10 दिवसानंतर जेव्हा 12व्याचा विधी होतो तेव्हा तो प्रेतात्मा जो भटकत असतो तो पिंडात त्याचं समर्पण होतं आणि पुढच्या माणसाला गती कट होतं, पुढचा माणूस कमी होतो त्यातला, आणि मग ते आपली वणवण किंवा आपलं दुःख आपण थांबवायचं असतं. तो गतीकडे चालला असताना जर तुम्ही शोक करू लागला तर तो मागे फिरून येतो आणि परत आपल्याला त्याचा त्रास होतो. काही घरात बघा एकदम खूप साप निघतात एका वेळी, काही घरात खूप ढेकूण होतात, काही घराण्यात खूप झुरळ होतात, काही घराण्यात खूप आपत्ती येते. काय येते तर आपण जो शोक करतो त्या शोकामुळे आपल्या इथून सुटलेल्या देहाला गती मिळत नाही आणि गती न मिळाल्यामुळे तो परत तुमच्या शोकामुळे तुमच्याकडे आकृष्ट होतो आणि मग तो ज्या गतीला गेलेला असेल त्या गतीद्वारे तो तुमच्या घरात प्रवेश करतो. म्हणून आपण शोक हा कायम आवर्ता घेतला पाहिजे. पण अशा लोकांचे घरामध्ये फोटो सुद्धा लावायचे नाहीत. लोक म्हणतात की आमच्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे, पण प्रेम ही गोष्ट कुठपर्यंत आहे की आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांना कुठल्याही प्रकारे कमी पडू देऊ नका, त्यांना अपशब्द बोलू नका. हे सगळं तुम्ही करू शकता आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या देहाला ही जाणीव होते की आपली मुलं आपल्यासाठी उभी आहेत, आपली सेवा करत आहेत
आणि त्यांचा देह सुखावतो. पण आई वडील गेल्यानंतर त्यांचे फोटो लावायचे आणि आपलं प्रेम दाखवायचं हे शास्त्राला मान्य नाही. कारण त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात. आता समजा माझी आई गेली आणि तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तिला असं वाटतं, तिला मी लहानच दिसत असते, तिला असं वाटतं की हिने उन्हात जाऊ नये, हिने मातीत खेळू नये, हिला खूप ताण होतोय कामाचा, तर ती काय करते, आपल्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करते. आपण एखाद्या चांगल्या इंटरव्ह्यूला गेलो तर ती म्हणते बापरे केवढं होऊ नये, हा एवढं उन्हात कुठे जाणार आहे, म्हणून ती काहीतरी असं संकट निर्माण करते की आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवू शकत नाही. ही शक्ती आहे, ही शक्ती आपल्याकडे अशी कार्यरत होऊ शकते. म्हणून आपण ह्यांचे फोटो सुद्धा घरात ठेवायचे नाहीत. त्याऐवजी देवादिकांचे ठेवा फोटो, त्यातून ऊर्जा येते, ह्यातून ऊर्जा येत नाही. त्यामुळे आपल्याकडे मृत व्यक्तींचे फोटो फक्त श्राद्ध आणि पक्ष ह्या दिवशी बाहेर काढण्यात येतात. काही लोक म्हणतात आईचा पक्ष आहे, आईचा पक्ष नसतो, फक्त वडिलांचा पक्ष, म्हणजे घरातल्या कर्तृत्ववान व्यक्ती जी गेली आहे, नेक्स्ट म्हणजे पुढचा, त्यांच्या पुढचा ते गेलेल्या व्यक्तीचं पक्ष करणार आणि त्या पक्षाला सगळ्या नातेवाईकांना तो बोलवणार, म्हणून तो आपला पक्ष. बरेच लोक असं म्हणतात श्राद्ध काय आणि पक्ष काय, आम्हाला कळत नाही. तर श्राद्ध हे फक्त मुलांनी वडिलांचं, मुलांनी आईचं करायचं असतं आणि पक्ष हे मुलांनी आई वडिलांच्या सोबत सगळे नातेवाईक म्हणजे आत्या, मामा, मावशी, काका, काकू, भाऊ, भाऊजाई सगळ्यांना आमंत्रित करून सगळ्यांसाठी करायचं असतं. ह्याच्यामुळे तुमच्या घरात नक्कीच सुखशांती लाभेल आणि आपण जे करतो कर्म, ते कर्म सत्कारणी लागेल. म्हणजे आता बऱ्याच लोकांना असं होतं की आपण आपल्या पूर्वजांची आठवण करत नाही, त्यांच्यासाठी आपण एक दिवस काढत नाही त्यांचा वर्षश्राद्धाच्या दिवशीचा, आणि मग कधीतरी आठवतं. आता समजा काही कारणाने तुम्हाला पक्ष तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्या दिवशी पक्ष करू शकता. आणि तुम्हाला हे माहिती आहे की या महिन्यात माझे वडील गेले पण तिथी माहिती नाहीये, किंवा आई गेली तिची तिथी माहिती नाहीये पण महिना माहिती आहे, तर त्या महिन्याच्या अमावस्येला किंवा व्यतिपातावर तुम्ही त्यांचं श्राद्ध करू शकता. म्हणजे श्राद्ध करायला अमावस्या त्या महिन्याची आपल्याला गृहीत धरता येते, किंवा व्यतिपात असेल तोही गृहीत धरता येतो. म्हणजे अनेक पर्याय शास्त्रांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. पण आपण फक्त हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपण लिहून ठेवायचं. जसे आपण घरामध्ये कुळाचार कुलधर्म करतो तसं श्राद्धाच्या तारखा सुद्धा वर्षाच्या सुरुवातीला पंचांगात लिहून ठेवायच्या की ह्या दिवशी आमच्याकडे श्राद्ध आहे. गुरुजी मिळतात, गुरुजी मिळायला उशीर होतो म्हणून आधीच सांगून ठेवायचं की या दिवशी आमच्याकडे श्राद्ध आहे, तुम्ही या. आणि दान देताना कुठेही कसूर करायची नाही, मोकळ्या मनाने समर्पण भावनेने आपण दान द्यायचं आहे. दान दक्षिणा जी देणार होते एवढं कशाला आणि तेवढं कशाला विचार करायचा नाही. आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर समोर बसलेले असतात, तर त्याच्यामध्ये त्यावेळेस आपण विचारतो का की डॉक्टरांना की डॉक्टर तुमची फी इतकी कशी काय झाली हो? डॉक्टर म्हणले 500 रुपये टाका की आपण आपल्याशी डॉक्टर तर बोलत नाही, रिसेप्शनिस्ट ती आपल्याला सोडत नाही, ती 500 रुपये आपल्याकडनं वसूल करते. मग आपण आपल्या पितरांचं वर्षश्राद्ध करताना किंवा पक्ष करताना दक्षिणेचा विचार करायचा नाही. दक्षिणा काय गुरुजी काय खूप घेतात असं नाही, ही काही ठरलेली असते त्याप्रमाणे घेतात आणि ती आपण मोकळ्या मनाने द्यायची आहे. आई वडिलांच्यावर उपकार आपण करत नाही, त्यांनी आपल्याला मनुष्यजन्म दिलेला आहे. त्या मनुष्यजन्मात आपल्या जीवनाची कृतार्थता ह्याच्यातच आहे की आपण आई वडिलांची आठवण करून त्यांचं स्मरण ठेवून त्या दिवशी अन्नदान करणे. आता जो श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो त्या स्वयंपाकामध्ये
आपण जे काही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये गेलेल्या व्यक्तीचा आवडीचा एक पदार्थ बनवायचा. म्हणजे समजा माझ्या सासूबाईंना जिलबी आवडते तर जिलबी बनवायची, जिलबी ठेवायची नैवेद्याच्या पानावरती. म्हणजे त्यांच्या आवडीचा एक पदार्थ तिथे ठेवला जातो. त्या श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे आमच्याकडे जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा त्यात लाडू, वडी, कढी, अळूवडी, नंतर वडे असतात 3 डाळीचे, नंतर कढी असते, भात असतो. भाताला खूप महत्व दिलेलं आहे कारण काकस्पर्शाला भात लागतो. पिंडाचा भात वेगळा असतो, भातावरच पिंडदान करतो आपण. त्यात कढी, खीर, तांदूळाची खीर असते, अळूची भाजी असते, अळूची वडी असते आणि काळ्या तिळाची चटणी असते. अजून कारल्याची भाजी करतात, काही लोक भेंडीची भाजी करतात. म्हणजे 3 भाज्या ह्या फक्त श्राद्धालाच करतो आपण. एरवी आपण 3 भाज्या करत नाही. तीन जे प्रकार आहेत ते आपण वर्ज्य धरतो कारण आपण तिघांना एका वेळी पिंडदान करत असतो, आपले वडील, आजोबा आणि पणजोबा. म्हणून जेवणाच्या पानात कधी आपण 3 भाज्या किंवा आपण घरात करताना सुद्धा 3 पोळ्या करत नाही, 4 करतो. 3 भाकरी करत नाही, 4 भाकरी करतो. हा त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. तर आता मला जेवढं सुचलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे काही चुकलं असेल त्या चुका माझ्या आहेत. जे काही तुम्हाला भावलं असेल किंवा पटलं असेल ते सद्गुरूंनी दिलेलं आहे असं समजून मी आता निरोप घेते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. काकू काही प्रश्न आहेत जरा. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.